जत तालुक्यात सांगली जिल्ह्यात मानवतेला काळिंबा फासणारी आणि देशाला हादरून टाकणारी घटना घडली। देशभरात याच्यापेक्षा मोठी न्यूज असू शकत नाही, पण दुर्दैवाने आमच्या देशात जात आणि धर्म बघून पीडितांच्या बातम्या लागतात। कुंभमेळ्यामध्ये किती हजार लोक मेलेत हे सांगण्याची धमक एकाही मीडियात नाही, कारण व्यवस्थेने मीडिया कशी काबीज केली याच्यापेक्षा दुसरं उदाहरण असू शकत नाही। 4 वर्षाची मुस्लिम समाजाची चिमुरडी अतिशय क्रूरपणे संपवली। आरोपीचं नाव पांडुरंग, आरोपीची जात मी सांगत नाही, आरोपीची जात मी कधी सांगितली नाही। अतिशय क्रूरपणे आमच्या या चिमुरडीला त्याने संपवलं, बलात्कार केला, मारून टाकलं, पुरावे नष्ट करण्यासाठी पोत्यात घातलं आणि पुन्हा ते पोतं पेटीमध्ये बंद केलं। याच्यापेक्षा मोठी बातमी कोणती असू शकते? पण ती न्यूज सुद्धा आमच्या देशात आणि आमच्या राज्यात नाही। गृहमंत्र्याची पीडित कुटुंबाला भेट नाही, ट्विट नाही, निषेध नाही। आरोपीला फाशी देण्यासाठीची भूमिका, प्रेस नाही। चिमुरडीची हत्या झाली, महिला आयोग झोपलंय। महिला आयोगाच्या अध्यक्षाचं ट्विट नाही, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी या पीडित कुटुंबाला भेट दिली नाही, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी निषेध नोंदवलेला नाही। या भागामध्ये कशा पद्धतीने धर्मांत, धर्मसत्ता, मुस्लिम द्वेष पसरवलाय आणि त्यातूनच झालेली ही घटना आहे, असा आमचा थेट याच्या माध्यमातून एक संशोधन आहे। काय पेरलंय आरएसएसनी या देशात याचं हे उदाहरण आहे। सांगलीमध्ये कोणती संघटना कर्मठ आहे? मुस्लिमांच्या विरोधात कशा पद्धतीने द्वेष ती संघटना पसरवते? सांगलीत जतमध्ये कोण आमदार आहे? हा आमदार कोण आहे? कुणाला बळ देतोय? अतिशय क्रूरपणे हत्या झाली, आरोपीला फाशी झाली पाहिजे। ऑल इंडिया पॅंथर सेना निषेध करत आहे। पीडित कुटुंबाला संरक्षण मिळालं पाहिजे। अशा आरोपीचं एन्काउंटर का होत नाही हा प्रश्न मी विचारतोय। याचं सुद्धा एन्काउंटर झालं पाहिजे, फाशी झाली पाहिजे, ही ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे। मुस्लिम समाजाच्या 4 वर्षीय चिमुरडीला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी राज्यव्यापी ऑल इंडिया पॅंथर सेना आंदोलनाला सुरुवात करते। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेऊन आरोपीला फाशी होणार की नाही याचं उत्तर द्यावं, असं जाहीर आवाहन करतो।